दापोली येथील व्यापारी अनिल मोरे यांची 4 चाकी गाडी चोरीला गेल्यानंतर दापोली पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या एका दिवसामध्ये गाडी शोधून काढली आहे. अनिल मोरे यांनी 28 मार्च रोजी आपला दिवसाचा व्यवसाय आटपून रात्री उदयनगर येथील युगान पार्क येथे आपल्या फ्लॅट खाली पार्किंग मध्ये ही गाडी उभी केली होती. मात्र 29 मार्च रोजी सकाळी गाडी जागेवर दिसली नाही. यानंतर त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यामध्ये 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून येताना दिसले. त्यापैकी एकाने 4 चाकी गाडी घेऊन पळ काढला तर दुसरा दुचाकीवरून निघून गेला. तपास सुरू असतानाच गुहागर विजापूर मार्गावरील पोपळी तांबे कॅन्टीन परिसरात एक संशयित 4 चाकी गाडी उभी असल्याचं शिरगाव पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ दापोली पोलिसांजवळ संपर्क साधला. यानंतर दापोली पोलिसांनी फिर्यादी अनिल मोरे यांना सोबत घेऊन शिरगाव येथे जाऊन गाडीची खातरजमा केली. मी अनिल मोरे, सध्या राहणार उदयनगर, युगांत पार्क, फ्लॅट नंबर 205. मी वडोशीला माझं किराणा दुकान असल्यामुळे मी दापोलीतून जाऊन येऊन करतो आणि नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी 9च्या दरम्यान आलो आणि गाडी पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली होती आणि मी माझ्या रूममध्ये गेलो. रात्री गेल्यानंतर परत सकाळी मी जायच्या वेळेला 9 वाजता गाडी तिथे नव्हती. मग मला वाटलं गाडी कोणी काढली तर मग इकडे तिकडे मी शोधाशोध केली, पण गाडी कुठे सापडली नाही. मुंबई रोडला शोधली, खेडे रोडला शोधली. मग पोलीस स्टेशनला एजन्सी तक्रार नोंदवण्यासाठी मी तिथे गेलो. दापोली पोलीस स्टेशन. मी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील. दापोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 यामधील चोरीस गेलेली वाहन मारुती सुझुकी इको MS08 9705 ही काल 29 मार्च रोजी पहाटे 4 ते 5च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरी करून आज दिनांक 30 मार्च 2026 पहाटे आजच्या दिवशी आपल्या आलोली शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणून सोडले आहे. त्या ठिकाणी आज आम्हाला ते वाहन इथे सापडल्यामुळे आम्ही आज ठिकाणी इथे येऊन सदर वाहनाचा जप्ती पंचनामा करून ते आमच्या ताब्यात घेतलं. नेमकी फिर्याद कोण दिली? आणि फिर्यादी अनिल मोरे हे दापोली येथील रहिवासी त्यांच्या राहत्या घरच्या पार्किंगमधून सदरचे वाहन चोरी गेले. कसं काय तपास लावला, कसं काय समजलं? सदरच्या वाहनाचा आम्ही सीसीटीव्ही फुटेज याच्यावर आणि तसेच वायरलेस आपल्या पूर्ण सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिला होता. त्यावरून सदरचे वाहन हे दापोली आलोली शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळून आल्याचे आम्हाला समजले. त्यावरून आम्ही सदर ठिकाणी येऊन वाहनाचा जप्ती फुटेजमध्ये कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.